बारसगाव संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया या ठिकाणी या. यानंतर स्वप्नील दादा शेडगे यांना आपण सन्मानित करतोय. त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आजच्या दिवसभरातला सामना क्रमांक 3 मैदानात सुरू होतोय. ॲक्टिव्ह टाकी वर्सेस ओमसाई बारसगाव. ॲक्टिव्ह टाकी संघाचे फिल्डिंग आहे आणि जुना जाणता क्रिकेटपटू विलास शिंदे मैदानावरती अजूनही तो ॲक्टिव्ह आहे. हे फार महत्त्वाचं आहे, कारण मला आजही आठवतं 2009 साली पहिल्यांदा मी मुमुर्शी संघाकडनं त्या ठिकाणी महाड परिसरामध्ये खेळायला आलो आणि एका मैदानावरती विलासाने आमची अशीच ओळख झाली. त्यानंतर 2010 साली विलासनं त्याची स्वतःची स्पर्धा असताना त्या ठिकाणी खेळायला आम्हाला आमंत्रित केलं. पुण्यावरून आम्ही दोघं तिघंजण विलासकडे मुक्कामी आलो होतो. दुर्दैवाने आम्ही त्या टुर्नामेंटला क्वार्टर फायनलला की सेमीफायनलला काहीतरी पराभूत झालो. परंतु तेव्हापासून विलासबरोबर जे मैत्रीपूर्ण संबंध त्या ठिकाणी सुरू झाले. स्ट्राईक एंडला प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला जयेश, नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत. गोलंदाजी मार्कवर स्वतः विलास शिंदे. आपल्या ॲक्टिव्ह टाकी संघाकडनं षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय. पाहूया 30 बॉलिंग परत पाहायला मिळणार का, जी मी मला वाटतं 12-13 वर्षांपूर्वी पाहिली होती. आणि पहिला चेंडू अप्रतिम. आजही तशीच बॉलिंग आहे विलासची. नाही का, खूप दिवसानंतर 2010ला विलासच्या संघाकडनं आम्ही त्याच्या गावातल्या स्पर्धेला खेळायला आलो. तेव्हापासून मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले. दरवर्षी विलासचा MMA टुर्नामेंटसाठी फोन असतो, परंतु योग काय त्या ठिकाणी MMA टुर्नामेंटला अजून जुळून आला नाही. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. लोअर फुलटा चेंडू होता आणि ऑन साईडला फक्त मनगटाचा वापर करत चेंडू पाठवून दिला लॉंग लेगला सीमा पार. एक सुंदर चौकार. 4 धावांनी धावसंख्येला झालेली सुरुवात. पहिला यॉर्कर त्या ठिकाणी चांगला आला, त्यावरती कुठल्या प्रकारची धाव भेटली नाही. दुसरा यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस चेंडू बनवला. बॅटरनं चांगला फटका खेळला. चौकार 4 धावांसाठी. ओमसाई आपल्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. भोराव संघ तिथं ओमसाई बारसगावला बसायची व्यवस्था केलेली आहे. आपण तिथं थोडंसं बाजूला व्हायचं. चेंडू हवेमध्ये आणि शेवटच्या क्षणी जातोय सरळ सीमा पार. षटकार 6 धावा. त्या ठिकाणी खेळाडूंचा जो कक्ष आहे ना, तिथे कृपया कुठल्या प्रेक्षकांनी बसू नका, ही विनंती. आजचा दिवस सहकार्य करा, कारण खेळाडू उभे आहेत आणि प्रेक्षक बसलेले आहेत, हे बघायला योग्य वाटत नाही. मैदानावरती बाकी भरपूर ठिकाणी जागा आहे. इकडे स्टेजवर सुद्धा जागा आहे. आपण पलीकडे 2 पॅन्डल टाकलेले आहेत, भरपूर जागा बसण्यासाठी आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि डीप स्क्वेअर लेगला सरळ जातो चेंडू सीमा पार. षटकार. पहिला चेंडू विलासचा चांगला आला, असं वाटलं गोलंदाजी आश्वासक होईल, परंतु त्यानंतर 1 चौकार 2 षटकार आत्तापर्यंत बॅटरने खेळून दिलेले आहेत. धावफलक पुढे जातोय. 16 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना दुसऱ्या बाजूनं ओमसाई बारसगावा संघ फलंदाजी करतोय. चांगली बॅटिंग जयेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत 1 चौकार 2 षटकार जयेशनं अप्रतिम खेळलेले आहेत. विजय तरे आणि अनिल सकपाळ आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. परत विलास पाहूया कमबॅक करणार की. हा चेंडू चांगला चेंडू होता, गती परिवर्तन करत टाकलेला निर्धाव चेंडू. परत एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. मैदान छोटा आहे, त्यामुळे ॲव्हरेज 14-15 धावा या मैदानावरती येतच आहे. त्यातही गोलंदाजाचं कौशल्य आहे, चांगली बॉलिंग त्या ठिकाणी टाकण्यासाठी. लॉंग ऑफ फिल्डरला सर्कलच्या आतमध्ये बोलवलं गेलंय, तर शॉर्ट स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला पाठवलं गेलंय. हा चेंडू परत एकदा खोलवट टप्प्याचा ऑन साईडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आणि थ्रो थोडासा उशिराने येतोय.
षटक क्रमांक संपलंय ते पहिलं धावफलकावर ते धाव आहेत ते 18. कारण जवळपास विलास आणि माझं वय आमचं जवळपास सेमच असेल, म्हणजे विलास 40+ पुढे वय असणार आहे. 49 असेल तर मग माझ्याही पुढे 1 वर्ष आहे विलास, कारण माझं आता 48 रनिंग आहे. साधारण जवळपास असेल 42, म्हणजे खूप त्या ठिकाणी 4-5 वर्षांना लहान आहे. परंतु 40+ पुढेही आज मैदानावरती, कारण मी सांगितलं शेवटचं 2010 साली विलासला मी शेवटचं आम्ही एकत्र खेळलो होतो. परंतु त्यानंतर आज परत 13-14 वर्षानंतरही त्यानं फिटनेस चांगला ठेवलेला आहे. आणि खरं तर महाड परिसरातील खेळाडूंचं वैशिष्ट्यच ते आहे, फिटनेस चांगला त्या ठिकाणी कायम ठेवला ज्येष्ठ खेळाडूंनी सुद्धा. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला मनगटाचा वापर, विलास दुर्बरनं चेंडूच्या मागे येतोय. पहिलं षटक टाकल्यानंतर डीप मिड विकेटला तो फिल्डिंग करत होता, सिंगल केवळ दिलेले आहे. गोलंदाज अमोल, वैयक्तिक पहिलं संघाचं षटक क्रमांक 2 घेऊन अमोल येत आहेत. प्रेक्षकांची चांगली गर्दी. बिरवाडी क्रिकेट असोसिएशन चषकाचा आजचा हा शेवटचा दिवस. हा चेंडू हवेमध्ये उंच खेळलाय आणि डीप मिड विकेटला पाहूया झेल होतोय का. 1 2 3 आणि चेंडूनं माती खाल्ली. जो बॅटर चांगला खेळतो त्याला अशा प्रकारचं जीवदान तुम्ही दिलं तर नक्कीच अजून तो हल्ला करेल. आज वाऱ्याची दिशा वेगळी आहे. पहिले 2 दिवस वारं तिकडनं इकडे पलीकडच्या बाजूकडनं मिड विकेटकडनं ऑफ साईडकडे वाहत होतं. आज मात्र रायटी बॅटरसाठी वाऱ्याची दिशा सुद्धा सोयीची झालेली आहे, त्यामुळे धावा आज अजून जास्त पाहायला मिळतील असं वाटतंय. हॅलो, खरवलीचे विजय तरे यांना विनंती करण्यात आहे, आपण मान्यवरांच्या कक्षेमध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. विजयदादा तरे आणि अनिल साकपाळ. बरीचशी जुनी जाणती मंडळी आज क्रिकेट स्पर्धा पाहण्याच्या माध्यमातून या मैदानावरती येतील. बऱ्याच जणांची नावं घेण्याचा प्रयत्न आमचे आयोजक मंडळी करतातच आहे. नजर चुकीनं कोणाचं नाव राहिलं तर नक्कीच दिलगिरी आम्ही व्यक्त करू, परंतु मोठ्या संख्येने येऊन स्पर्धेचा नक्की आनंद आपण घ्यायचा आहे. बॅकफुटला जात चेंडू खेळला डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली. एका धावेन धाव फलक पुढे जातोय. बारसगाव संघ पोहोचतोय. ओमसाई बारसगाव संघ पोहोचतोय 22 धावांवरती. विलासच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये चांगली बॉलिंग आतापर्यंत अमोलकडनं आपण पाहतोय. मिस टाइम फटका होता. विलास शिंदेच्या डोक्यावरनं सरळ जातोय चेंडू सीमा पार. एक चांगला षटकार. बहुतेक मला वाटतं अमोलला त्या ठिकाणी कौतुक केलेलं पसलं नाही. आतापर्यंत चांगली बॉलिंग, परंतु एक शॉर्ट पिच चेंडू जर टाकला पुढच्या चेंडूवर षटकार येतोय. 6 धावा धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहे. 40 संघांना दिली गेलेली संधी. खरं तर बिडवाडी क्रिकेट असोसिएशन फार सुंदर काम करत आहे. सर्वात एक महत्वाची गोष्ट, सर्व खेळाडू एका ड्रेसमध्ये येत आहेत. ही सुद्धा असोसिएशनची फार महत्वाची बाजू आहे. सर्व खेळाडू पंचांना सन्मान देतात, हेही फार महत्वाचं आहे. सर्व टीम एका लाईन मध्ये आतमध्ये जातात, लाईन मध्ये बाहेर येतात. पंचांच्या निर्णयाचा आदर केला जातो आणि शिस्तबद्ध खेळ या ठिकाणी होतो आहे. फक्त दीपकजी, ओमसाई बारसगाव संघाने ही 4th क्रमांकाची जो चषक आहे तो ओमसाई बारसगाव यांनी दिलेला आहे. तसेच जयेश मोरे यांनी जी मॅन ऑफ द सिरीज यासाठी जी बॅट आहे फोकस कंपनीची, त्याची बॅट त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. दोन्ही देणगीदारांचे आपण निश्चित बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आभार मानले जात आहेत, कारण जो ओमसाई बारसगाव आहे त्याच्याकडून 4th क्रमांकाचा चषक, तर फोकस चे मालक जयेश मोरे यांच्याकडून बॅट दिली गेलेली आहे. सर्व देणगीदार बक्षीसदाते राजू गोळे यांचं इथं आगमन झालेलं आहे. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. उपतालुका प्रमुख शिवसेना यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. मी बंटी बिरवाडकर यांना विनंती करतो की त्यांना निमंत्रित कक्षामध्ये घेऊन यायचं. गोलंदाज मंगेश, एक छोटा खेळाडू आहे गोलंदाजी मार्कवरती.
काही चमत्कार करतो का पाहूया ऍक्टिव्ह टाकी संघासाठी. पहिला चेंडू शॉर्ट पिच आणि मिड विकेट खेळाडू फक्त पाहत राहिला. चेंडू आता सरळ सीमापार षटकार. मला वाटतं या छोट्या खेळाडूकडे संघातले काही ज्येष्ठ खेळाडू पुढे जात आहेत. त्याला काहीतरी अनुभवाचे बोल सांगितले जातील. अनेक तरीकांनी अनुभवी खेळाडू या ऍक्टिव्ह टाकी संघामध्ये आहे. आमचे परममित्र आणि शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय श्री राजू गोळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे हार्दिक स्वागत. मी बंटी बिरवाडकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. परत एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर, व्हाईट बॉल. अवांतरच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. सामना सुरू आहे तो ऍक्टिव्ह टाकी आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई बारसगाव. आजच्या दिवसभरामध्ये सामना क्रमांक 3 आपण मैदानावरती पाहत आहोत. काही सन्मान्य दरम्यानच्या काळामध्ये होत आहेत. चेंडू ओव्हर पिच आला आणि ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ भिरकावून दिलाय फलंदाजानं. षटकार 6 धावांसाठी. हा तोच फलंदाज आहे ज्याचा झेल सोडला गेला. अनेक जमेच्या बाजू या स्पर्धेमध्ये लक्षात आल्या. काही कमकुवत बाजू सुद्धा नक्की सांगणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. 3 दिवस झाले, आजचा 3रा दिवस सुरू आला. आम्ही मॅचेस त्या ठिकाणी पाहतोय. यावेळेस परत चेंडू खेळला गेला डीप विकेटच्या डोक्यावरनं सरळ सीमा पार षटकार. विजय तरे नेहमीच क्रिकेट यांच्या पाठीशी उभं राहणारा हा व्यक्तिमत्व विजय तरे यांचं इथे स्वागत केलं जाते. तसेच अनिल सकपाळ यांचं इथे स्वागत केलं जातं. अनिलला विनंती आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा. एक गोष्ट मात्र गेल्या 3 दिवसाचा खेळ पाहून आम्हाला नक्की जाणवली, जे त्या ठिकाणी सांगणं मला थोडंसं बरं त्या ठिकाणी योग्य असं वाटतंय. बॅटिंगमध्ये आपल्या खेळाडूंना काही प्रॉब्लेम नाही. बॅटिंग सर्वजण चांगले करतायत. बॉलिंगही त्या ठिकाणी बऱ्यापैकी होते. परंतु फिल्डिंगमध्ये असोसिएशनच्या खेळाडूंना फार मोठी कामगिरी करावी लागेल. फिल्डिंग त्या ठिकाणी बरीचशी कमजोर त्या ठिकाणी वाटते. फिल्डिंगवरती बरीचशी मेहनत खेळाडूंना करावी लागणार आहे. एवढं सुंदर मैदान आहे. यावेळेस चौथा येतोय का आणि चौथाही षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू असताना 54 झाले असतील. 54 धावा धावफलकावरती आहेत. 48 आणि 6 54. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करताना. हा 5वाही त्या ठिकाणी येतोय का. हो, सुंदर फिल्डिंग. आपल्या टीमसाठी नक्कीच काही धावा क्षेत्रक्षर वाजल्याच पाहिजे. रनआउटची संधी आहे. पंचांचं म्हणणं काय. मला वाटतं चेंडू सेफ अडवला गेलाय. आपल्या टीमसाठी 4 धावा जवळपास क्षेत्रक्षकांना वाचवल्या. इम्तियाज भाई माटवणकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचेही बिरवड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. तर दीपकजी, हे जे राजू गोळे आहेत त्यांच्याही शब्दांवर चांगली अशी पकड आहे. चांगला असं वक्तृत्व राजू गोळे यांच्याकडे आहे. निश्चितच या स्पर्धेबद्दल आपण हे पहिलं सत्र संपल्यानंतर त्यांच्याकडनं मनोगत आपण घेणार आहोत. नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा जाणता प्रेक्षक वर्ग आहे महाड बिरवाडी नगरीमध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता आणि परत एकदा डीप विकेटला फटका खेळलाय. षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये मला वाटतं तब्बल 32 धावा आल्या. 5 षटकार, 1 डबल. आणि हे सर्वच्या सर्व षटकार आलेत ते मात्र प्रशांतच्या बॅट. पुढच्या सामन्यामध्ये परत एकदा मयूर मोरे आपल्याला खेळताना दिसतील. निखिल पारवे या ठिकाणी मैदानावरती उतरतील, ज्या खेळाडूंनी फार मोठं नाव खरं तर कमवलेलं आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश अमोल. ज्या अमोलनं षटक क्रमांक 2 टाकलं होतं तोच अमोल गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक क्रमांक 4 घेऊन. पहिला चेंडू त्या ठिकाणी सुदैवानं विलासनं त्यामध्ये नक्कीच वेग कमी केला आणि त्या चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकला असता. वाईड +1 2 धावा मिळतील. 64 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 अंतिम षटक मैदानावर सुरू असताना बारसगाव संघाच्या इनिंगचं.
शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू. गोल फलंदाज स्वतःवरती विश्वास बसत नाही, कारण हा चेंडू खरं तर सीमारेषे बाहेर पाठवण्याचा त्याचा विचार होता. अतिशय बहारदार नियोजन खरं तर असोसिएशननं केलेलं आहे. 2025 सालातली पहिली स्पर्धा आहे. लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. डीप विकेटला फिल्डर चेंडूच्या मागे येतात. एक धाव पळून पूर्ण केली गेली. त्या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जातोय. 64 वरनं तो पोहोचेल 65 धावा, जो ॲव्हरेज स्कोर आहे. 65-75 हा दरवर्षीचा पहिल्या इनिंगचा, दर दिवसातला पहिल्या इनिंगचा त्या ठिकाणी ॲव्हरेज स्कोर आहे. मिस टाइम फटका, झेलाची संधी आणि लॉंग ऑफला टिपला गेलाय. सुंदर झेल, फलंदाज बाद. चांगली बॉलिंग खरं तर अमोलची या षटकामध्ये. धावांना पूर्णपणे रोखून धरले त्यानं. क्षेत्ररक्षक सुद्धा चांगली साथ देत आहेत. दीपकजी, हा जो अंकुश जातोय तो आमच्याबरोबर सीझन क्रिकेटसाठी सँडोज टीममधनं असायचा, पण कालांतराने थोडंसं क्रिकेटपासून बाहेर गेला, परंतु अजूनही आपल्या गावाच्या संघासाठी मात्र अंकुश अजूनही खेळत असतो. नक्कीच, खरं तर या खेळाडूंमुळेच गावचं क्रिकेट टिकून राहतं. कारण गावामध्ये प्रशांत दादा लहान मुलांना कोणीतरी म्हणायला लागतं चला ग्राउंडवरती, असा म्हणणारे खेळाडू जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्या गावातलं क्रिकेट संपत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगेल, माझं गाव मुक्काम पोस्ट बाभुळवाडी, तालुका पारनेर, जिल्हा नगर. 2000 बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की गावामधनं क्रिकेट खेळणारी मंडळी नोकरीनिमित्त बाहेर पडल्यानंतर काय होतं. राईट मोर द विकेटचा मारा. लोअर फुलटॉस चेंडू तो ऑन साईडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव पळून पूर्ण केली आणि त्यावरती सिंगल केवळ मिळेल. चांगली बॉलिंग अमोलची. जोपर्यंत 2003ला मी नोकरीनिमित्त गाव सोडलं, आमच्या गावामध्ये रोज संध्याकाळी 30-40 मुलं मैदानावरती खेळायला यायची. 2003ला आम्ही बऱ्यापैकी क्रिकेट खेळणारी मंडळी नोकरी व्यवसायानिमित्त गाव सोडून बाहेर गेलो. आज आमच्या गावात मैदानावरती 3 मुलं सुद्धा येत नाहीत. धाव फलक 66. आज 3-4 मुलं सुद्धा तुम्हाला ग्राउंडवर दिसणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. हा चेंडू खेळलाय तो ऑन साईडला. फिल्डर चेंडूच्या मागे तो एक धाव पळून पूर्ण केली गेली. एका धावेन धाव फलक पुढे जाईल. 67 धावा धाव फलकावरती. त्याचा अर्थ या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 5 धावा अमोलनं खर्च केल्या. अप्रतिम बॉलिंग. 5 धावा प्लस मला वाटतं फलंदाज स्वतः त्यानं काही बाद केले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू, चांगली बॉलिंग अमोलची. आपल्या टीमला त्यानं मॅच मध्ये ठेवलंय. जिंकण्याच्या आशा अजूनही कायम ठेवलेल्या आहेत. अफलातून बॉलिंग केलेलं आहे. मी सांगितलं बॅटिंग आपले खेळाडू चांगले करतात, बॉलिंग त्या ठिकाणी बऱ्यापैकी होत आहे. मैदान छोटं असल्यामुळे चौकार षटकार पटकन जात आहेत. दीपकजी, आपण राजू गोळे यांचं इथे मनोगत ऐकायचं आहे, कारण बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 16 संघावर चालू केलेली ही असोसिएशन आज तब्बल 38 संघ आहेत, म्हणजे जवळजवळ 1200 खेळाडू या असोसिएशनमध्ये खेळतात. आणि जर बघितलं तर दरवर्षी स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय चांगलं होतं. तुमच्यासारख्या सर्व देणगीदारांच्या रूपात ही एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा आपण संपन्न करतो. आज आपण जर बघितली ही स्पर्धा आपण ज्यावेळी भरवत होतो, कोणाकडे गेलो नाही, उत्स्फूर्त लोकांनी जे देणगी आणली, ज्या संघाने आम्हाला मदत केली, त्यांच्याच रूपात, त्यांच्या देणगीच्या रूपात एवढी मोठी आम्ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करतोय. आपल्याला विनंती आहे या स्पर्धेबद्दल आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद प्रशांत दादा. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनने आपण सुरुवातीला सांगितलात की 16 निमंत्रित संघ होते. आज खेड्यापाड्यातल्या तरुणांना हा क्रिकेटचा प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा आणि प्रत्येकाला आपल्यामध्ये गुणवत्ता प्रदर्शित करण्यात यावी, याचा भाग म्हणून आपण ही स्पर्धा दिवसागणिक अतिशय आकर्षक, अतिशय सुनियोजित आणि सर्वांग सुंदर अशी करण्यात यशस्वी झालात. त्याबद्दल आपल्या सर्व सदस्यांना आणि बिरवाडी क्रिकेट असोसिएशनला मनपूर्वक धन्यवाद. की आपण पाहतोय, आपण आपला खेळ आम्ही पाहिला आहे. पॅकर ग्रुप याचं आपण कर्णधार भूषवलं होतं. आपण बाबासाहेब आंबेडकर 3ऱ्या वर्षाला असताना आपण चॅम्पियनशिप केला होता आणि त्याचंही कॅप्टनशिप आपण केला होता. बंटी बिरवाडकर असेल, प्रशांतदादा तुम्ही स्वतः असाल, तुम्ही चांगला खेळ तरुणांसमोर एक आदर्शवत खेळ मांडलात आणि गुणी खेळाडू म्हणून तुम्ही उदयास आलात. की खेळाडू फक्त खेळामध्ये परिपक्व असून चालत नाही, तर त्याच्यामध्ये खिलाडू वृत्तीची गुणवत्ता देखील अभिजातपणे रुजली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे तो एक खेळाचा भाग असतो. ती तुम्ही या नव्या पिढीला एक आदर्शवत युवा खेळाडू कसा असावा त्याचा प्लॅटफॉर्म तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दिलेला आहात. आम्ही तुमचा खेळ खूप जवळून पाहिला आहे आणि तुमच्यासारखे मार्गदर्शक
बंटी असेल, तुम्ही असाल, आमचा सागर जाधवही आता सदस्य म्हणून आहे. त्यामुळे असे अनेक विलास शिंदेसारखा एक खेळाडू आहे, तो तरुणांसमोर प्रेरणास्थान निर्माण करतो की कसा असावं. जर फिटनेस असेल तर तुम्ही खूप वेळ ह्या मैदानामध्ये उभे राहू शकता. फक्त एक अत्युच्च अशी पातळीची मानसिकता हवी आणि तुमच्यामध्ये धैर्य हवे, आत्मविश्वास हवा. तो खेळाला अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करण्यासाठी भाग पाडतो. विलास शिंदे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. अनेक खेळाडू आहेत, आपण पाहतो व्यावसायिक क्रिकेटकडे आज संघ वळला आहे. योगेश पेनकरसारखा उदयोन्मुख खेळाडू आज महाराष्ट्रामध्ये जर नावलौकिक झालं तर केवळ महाडच्या भूमीतून जन्माला आला. आज जर पॅकर ग्रुप ही स्थिती जर पॅकर ग्रुपची त्या काळातल्या असते तर कदाचित प्रशांतदा तुम्ही असाल, बाबू असेल, सुहास असेल, अनेक गुणवान खेळाडू कदाचित महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये दिसले असते आणि ते व्यावसायिक खेळाडूकडून खेळले असते, जे आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये योगेश पेनकरला आज एंट्री मिळाली. त्यामुळे अनेक हे खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रो कबड्डी असेल, क्रिकेट असेल, क्रिकेट तर व्यवसाय म्हणून खेळाडू याकडे बघतात आणि त्याच्यातून त्यांचं करिअर घडू शकतात. एक चांगला खेळाडू महाराष्ट्रामध्ये ह्या भागातून जावा आणि या जिल्ह्याचं नाव मोठं करावं, हा मानस बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचा नेहमीच राहिलेला आहे. पॅकर ग्रुपने देखील त्याच उद्देशातून एक मोठे प्रकाश झोतातील खेळाचं याचं नामदार चषकाचं आयोजन केलेलं आहे की या भागातले रायगड जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्राला नावलौकिक असलेली ही क्रीडा स्पर्धा नेहमी आपण भरवत असता. अनेकदा या खेळाडूंना पाहायला मिळतं की मुंबई पुण्याचे खेळाडू कसे खेळ करतात. ते पॅकर ग्रुप जेवढी स्पर्धा आयोजित चांगल्या पद्धतीने करते तेवढी मला वाटत नाही की महाड तालुक्यामध्ये कोणी करत असेल. आणि त्यामुळे तेच एक उद्देश आहे की ग्रामीण भागातल्या खेळाडूंना त्यांचा खेळ जवळून पाहता यावा, क्रिकेटचे बारकावे त्यांनी पाहावे, खेळाडू कशा पद्धतीने खेळतात, त्यांचे टेक्निक कसे असते, त्यांच्याकडे संयम कसा असतो, खेळाडू वृत्ती कशी असते. त्यामुळे आपण निश्चितपणे आपणाला मनपूर्वक धन्यवाद देतोय. आपण या खेळाडूंची गुणवत्ता दिवसेगणिक वाढवतात, त्यांच्यातली इफिशियन्सी आपण जवळून पाहतात आणि त्यांना अनुभव घेता येतो. त्यामुळे तुमच्या सर्व क्रिकेट असोसिएशनला मी मनपूर्वक धन्यवाद देतोय आणि आम्हाला एक त्या ठिकाणी बोलायला संधी दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद राजूजी, अतिशय चांगला असं मनोगत व्यक्त केलं. निश्चितच मोठे मोठे असे खेळाडू उभं करण्याचा आमचा मानस आहे. आज मात्र प्रत्येक जे बाहेर जरी प्रेक्षकांनी झेल टिपला त्याच्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्याकडनं दिलं जाणार आहे. आता जो झेल टिपला त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक हे राहणार आहे. दीपकजी. हो, या ठिकाणी पहा प्रयत्न सुरेख केला होता. गौरवनं चेंडू बॅटमध्ये येऊ शकला नाही. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत वातावरणामध्ये मोठी रोमांचकता तयार केली. एका बाजूने आपण पाहतोय ऍक्टिव्ह टाके, दुसऱ्या बाजूने ओम साई बारसगाव हा संघ मैदानावरती असताना दोन्ही फलंदाज जे मैदानावरती उतरले, एका बाजूने अमोल आता स्ट्राईक एंडला येईल तर दुसरा फलंदाज आहे तो मात्र अविनाश ज्याने एक षटकार खेळला. हा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर होता. पंचांकडे मोठ्या आशेनं पाहिलं, पंचांनी नकार कळवला. अतिशय सुंदर आणि साध्या स्वच्छ भाषेमध्ये खरं तर या क्रिकेटच्या महत्त्वाबद्दल आणि महाडमधलं क्रिकेट, रायगड जिल्ह्यातल्या क्रिकेटबद्दल दादांनी आपल्याला खरं तर मार्गदर्शन केलं. टेनिस बॉल क्रिकेट हा सध्या फार त्या ठिकाणी परवलीचा शब्द झालेला आहे. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता, फिल्डर चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला जाणार का? सुरेख झेल टिपला आणि अमोलला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. कारण टेनिस बॉल क्रिकेटला सीमित राहिलेलं नाही. टेनिस बॉल क्रिकेट ISPL ला तुम्ही जर का अमिताभ बच्चनच्या संघामध्ये आता खेळताय, अमिताभ बच्चन आणि त्या ठिकाणी अभिषेक बच्चन जर का तुमच्या चौकार षटकाराला टाळ्या वाजवत आहेत तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजून काय व्हायला पाहिजे. एवढ्या मोठ्या उंचीवरती टेनिस बॉल क्रिकेट गेलेला आहे. मागच्या वेळेस पुण्यामध्ये एक स्पर्धा होती, हा पावसाळी क्रिकेटमध्ये योगेश पेनकर यांच्याशी बरीच चर्चा झाली. योगेश यांनी सांगितलं, ज्यावेळेस आम्ही अमिताभ बच्चन यांना वगैरे त्या मंडळींना भेटलो, आम्हाला असं वाटायला लागलं याच्यापेक्षा आता काय अजून कमवायचं या क्रिकेटमध्ये. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटला उंचीवरती पोहोचलाय. अमिताभ बच्चन यांच्यासारखे जर का संघ मालकत्व घेत असतील तर अजून टेनिस बॉल क्रिकेटला काय पाहिजे. एवढ्या मोठ्या उंचीवरती टेनिस बॉल क्रिकेट खरं तर पोहोचलेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, बॅकफुटला चेंडू गेला. न्यू बॅटर महेश. पहिल्या चेंडूवरती चेंडू कव्हर्सला गेला, सिंगल त्यावरती येते. आतापर्यंत चांगली बॉलिंग आपण पाहिली ती जयेशची बॉलिंग आपण पाहिली. सलामीला तो बॅटिंगला आला होता, बॉलिंगला स्वतः सलामीला येतोय. 9 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक पहिलं सुरू असताना. गती परिवर्तन, चेंडू लपेटण्याचा प्रयत्न केला, बॅटवर तो येऊ शकला नाही, निर्धाव चेंडू. षटक क्रमांक संपते, पहिले धावफलकावर धावा आहेत त्या 9 धावा माझे स्कोरर मित्र कळवतायत.
9 धावा धावफलकावरती. या पुढचा होणारा सामना ओंकार खरवली विरुद्ध मधलावड संघ. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की नाणेपेकीसाठी चालायचं आणि मी राजूजी गोळे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. बंटी बिरवाडकर राजू गोळे यांना नाणेफेकीच्या टॉस का बॉस एरियामध्ये घेऊन जायचं आहे. नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेकीसाठी आज मात्र प्रतीक आलेला आहे. नाईट करून प्रतीक इथं मदतीला येतो. त्या प्रतीकचंही बिरवाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जाते. आता माझ्या शेजारी जे स्कोरर बसलेत ते मगाशी आतमध्ये बॅटिंग करत होते, आता ते स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. आता ज्यांनी स्कोरिंग केले आता खेळायला आमचे प्रशांतदादा उतरणार आहेत. म्हणजे प्रत्येक जण जमेल ते काम करतोय. आणि मी नेहमी क्रिकेटबद्दल सांगत असतो, हा एकट्याचा नवे खेळ म्हणून जमवला मेळ. अनेक जणांचा मेळ जमवल्याशिवाय क्रिकेटचा खेळ उभा करता येत नाही. चेंडू मला वाटतं रुपेश पवार रायगड पोलीस संघाचा एक प्रमुख असा खेळाडू, त्याचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत केलं झालेलं आहे. इंटर MIDC संघामध्ये MIDC पोलीस संघ दीपकजी खेळणार आहे. वा, हा फटका सुरेख जमून आलाय. सरळ चेंडू भिरकावून दिला सीमा पार. एक सुंदर षटकार. 6 धावा. खरवली संघाच्या संघ ओंकार खरवली संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलाय. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना तो असेल. हा चेंडू लेग टर्मच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावांचं आव्हान. फटकेबाजी जोरदार करावी लागेल ऍक्टिव्ह टाकी संघाला. परत एकदा फटका जोरदार खेळला गेलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय सीमा पार. एक सुंदर षटकार. पंचांच्या उजव्या बाजूला एक चेंडू आलेला आहे सर्कल वरती, तो फक्त जमा करून घ्या. आपले बरेचसे लाईनमन नाही विनंती आहे, पंचांना इशारा करून मित्रांनो आतमध्ये बॉल टाकत जावा, कारण महत्वाच्या क्षणी त्या बॉलमुळे गडबड होऊ शकते. फुल टॉस चेंडू होता आणि जातोय सरळ सीमा पार. चौकार. 4 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अविनाश यांच्या माध्यमातून होते. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार अविनाश यांनी खेळलेले आहेत. धावफलक ऍक्टिव्ह टाकी संघाचा पोहोचतोय 26 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानात सुरू असताना 68 धावांचा पाठलाग करतोय ऍक्टिव्ह टाकी संघ. अतिशय बहारदार नियोजन खरं तर असोसिएशनने या स्पर्धेचं केलेलं आहे. नवीन वर्षाची नवी कोरी क्रिकेटची स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. पॉइंटला खेळलेला फटका होता, परंतु फटक्यामध्ये मला वाटतं फार काही ताकद लावता आली नाही. अविनाश स्वतः वरती नाराज आहे आणि इथे फलंदाज होतोय धावबाद. धावबादच्या रूपानं त्या ठिकाणी परतावं लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. बाजूला फलंदाजाची जागेसाठी प्रणय, नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय. प्रणव. सत्याहत्तर क्रमांकाची जर्सी घेऊन हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू अविनाश यांच्या बरोबर खेळेल. दीपकजी अजूनही आपला उपस्थित खेळाडू अजूनही मैदानात यायचा आहे, विलास शिंदे. बॅटची एज आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. 31 झालेले आहेत. 12 चेंडूत 31 झालेत. 12 चेंडू मध्ये 37 बनवायच्या. 12 मध्ये 31 बनवलेले आहेत. 12 चेंडू मध्ये 37 धावांची अजून गरज आहे. फक्त पटपट खेळाची विनंती असेल. यानंतर ओंकार खरवली विरुद्ध संत ज्ञानेश्वर मधले आवाड हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. ओंकार खरवलीच्या संघनायकानं त्या ठिकाणी नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 12 चेंडू 37 धावांची गरज. प्रणव समोर आहे तो गोलंदाज जयेश, ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम अशा प्रकारची बॉलिंग केली होती. दुसऱ्या बाजूने अविनाश न आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे, ती मात्र ऍक्टिव्ह टाकी संघासाठी. पहिला चेंडू
हा चेंडू बॉन्ड लाईनच्या वरनच जाण्याची सर्वांची अपेक्षा होती, परंतु छोटा खेळाडू आहे, अजून त्याला बरंचसं काही या क्रिकेटमध्ये शिकायचं आहे. सिंगल काढून त्याने आपल्या संघातील अनुभवी खेळाडू अविनाशला तर स्ट्राईक वरती आणलेला आहे. 11 चेंडू 36 धावा. प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे, मैदानाच्या बाहेर आपण जर कॅच पकडली ती 100 रुपये आहेत. ज्यांनी कॅच पकडले तो इकडे येतोय आणि निश्चितच 100 रुपयाचा मानकरी हा आजचा पहिल्या दिवसाचा पहिला प्रेक्षक ठरतोय. नाही, आज सुट्टी पण आहे आणि पैसे पण मिळणार आहेत, पण त्यासाठी कॅच घ्यावे लागणार आहेत. बॉन्ड लाईनच्या बाहेर प्रेक्षकांसाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. परत एक चांगला चेंडू. आता मात्र सामना येतोय 9 चेंडू आणि 36 धावांवरती. चांगली बॉलिंग. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये केवळ 1 धाव गोलंदाज खर्च करतोय. नऊ चेंडू आणि 36 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता, तोही बॅट वरती घेता आला नाही. सलग 3 चेंडू अविनाश डॉट गेलाय. सामना येतोय 8 चेंडू आणि 36 धावा. अभिनंदन. फोडो माटोणकर साहेबांच्या शुभ हस्ते ते बक्षीस दिलं जाते 100 रुपयांचं. बॉन्ड लाईनच्या बाहेर झेल टिपा. दीपक संदीप चव्हाण यांचं इथे आगमन झालेलं आहे. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने संदीप चव्हाण यांचं इथे हार्दिक स्वागत केलं जाते. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झालाय. शेवटचे 7 चेंडू आणि 30 धावा. अविनाशला खरं तर स्वतःवरती तो नाराज आहे, कारण त्याला माहित होता हा सामना खिचून आणता आला असता, परंतु शॉर्ट पिच चेंडूवर तर तो 2-3 बॉल डॉट गेला. हा चेंडू मात्र त्याने षटकार खेळलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळलाय तो ऑन साइडला. केवळ 1 धाव मिळेल असं वाटतंय. शेवटचे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे ऍक्टिव्ह टाकी संघाला सामना जिंकण्यासाठी. 4 ते 5 षटकार खेळावे लागतील आणि आतापर्यंत ती कामगिरी झालेली आहे. 4-5 षटकार आतापर्यंत नक्कीच या स्पर्धेमध्ये अनेक वेळा खेळले गेलेले आहेत. विलासची सर्वजण आतुरतेने वाट पाहतायत. ऍक्टिव्ह टाकी संघाचा हा दिग्गज क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन कधी उतरणार. आणि विलासला सांगायला मला अजूनही आनंद वाटेल की 2 तारखेला रात्री मी पुण्यामध्ये आलो. 2 तारखेला सकाळी SP कॉलेजच्या मैदानावरती खेळताना 14 चेंडूमध्ये 2 षटकार 2 चौकार मारून मी 24 धावा केल्या होत्या 2 तारखेला सकाळी. त्यामुळे परंतु आता काय तुझ्या गावचं मला आधार कार्ड करून घ्यायला लागेल जर खेळायचं म्हटल्यानंतर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 29 धावांची गरज. हा चेंडू बॅकफुटला चेंडू ऑफ साइडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. केवळ आणि केवळ सिंगल तिकडे मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पळापळा अजूनही सुरू आहे. पाहूया डायरेक्ट. ओ सुंदर त्या ठिकाणी थ्रो केला आणि फलंदाज बिलाल भाईंचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. अविनाश मोक्याच्या क्षणी बाद होतोय. नवीन फलंदाज जयवंत. टेनिस जगतातला स्टार खेळाडू निखिल पारवे याचं इथे आगमन झालेलं आहे. बिरवाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्याचेही हार्दिक स्वागत. नक्कीच एक नाव आपलं त्या नावाचं वलय निखिलनं आपल्या भोवती तयार केलेलं आहे. एक अतिशय नामांकित प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून आपण निखिल पारवे हे नाव नेहमी चर्चेमध्ये असतं. नवीन बॅटर जयवंत मैदानावरती उतरत आहेत. चेंडू बराचसा खाली राहिला. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. ओ बॅटची इनसाइड ज्याने चेंडू आदळतो तो स्टंप वरती. फलंदाज बाद. न्यू बॅटर AK RK नवीन फलंदाज मैदानावरती उतरतायत. चला खारवली संघ तयार राहा. खरवली माफ करा. खरवली संघ आपण तयार राहा. ओंकार खरवली.
क्षेत्ररक्षण अगदी लगेच लावून घ्यायचं आहे. बंटी बिरवाडकर, संदीप चव्हाण यांचं इथे स्वागत करायचं. व्हाईट बॉल. सामना अजूनही लांबलेला आहे. खरं तर विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. अविनाश सारख्या धोकादायक बॅटरला त्यांनी अप्रतिम थ्रोवरती रनआउट केलं. निखिल पारवे, आपल्याला विनंती, आपण वरती यायचंय. मिस टाइम फटका आणि इथे झेल सुरेखरित्या टिपला गेलाय. फलंदाज बाद. निखिल पारवे, आपल्याही इथे स्वागत केलं जाते. बंटी बिरवाडकर, कारण आलेले यथोचित खेळाडू, सन्माननीय खेळाडूचा, सन्माननीय अधिकारी वर्ग यांचा इथे यथोचित सन्मान सत्कार केला जातोय. ज्यांनी बिरवाडचं नाव निश्चितच आता समुद्रापलीकडे पार केलेलं आहे, असा निखिल पारवे याचा इथे स्वागत केलं जाते. यावेळेस छोट्या खेळाडूनं फटका तर जोरदार खेळलाय, परंतु तो बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय की नाही पाहूया पंचांचं काय म्हणणं आहे. नवीन बॅटर कोण गेलाय? आर्यन. आर्यन आणि प्रणव ही युवा जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. ऍक्टिव्ह टाकी संघाचे हे भविष्य असणारे खेळाडू आहेत. भविष्य काळामध्ये जसा जसा अनुभव त्यांच्या अंगामध्ये येईल, ताकद अंगामध्ये येईल, नक्कीच ऍक्टिव्ह टाकी संघाकडनं ते क्रिकेट गाजवतील. हा चेंडू निर्धाव आणि याचबरोबर सामना जिंकलाय तो ओमसाई बारसगाव संघानं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच 42 धावांची स्फोटक खेळी करणारा प्रशांत ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या प्रशांत, आपण आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्यायची आहे. संदीप चव्हाण, आपल्या शुभ हस्ते हे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे. आपल्याला विनंती आहे, टॉस का बॉसच्या एरियामध्ये जायचं, खेळाडूला हा चषक द्यायचा आणि त्याला सन्मानित करायचं आहे. प्रशांत.